Hello student, welcome in this session. Today we are going to see the new topic that is homogeneous differential equation. आता मागल्या लेक्चर मध्ये म्हणजे स्टार्टिंगला आपण डेफिनेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण बरेचसे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह केले होते. काही स्टार्टिंगला त्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट केले, त्याच्यानंतर नवीन डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म केले आणि काही डिफरन्शियल इक्वेशन आपण सॉल्व्ह सुद्धा केलेले आहेत. ओके, आता मागल्या लेक्चर मध्ये जेव्हा आपण एक्सरसाइज 6.3 बघितली होती त्यामध्ये काय केलं होतं, डिफरन्शियल इक्वेशन मध्ये व्हेरिएबल सेपरेट केले होते. व्हेरिएबल सेपरेशन मध्ये आपण पाहिलं होतं की जर dx आणि dy ची टर्म म्हणजे इझिली जर सेपरेट होत असतील x आणि y ची टर्म तर आपण पहिले ते dx आणि dy असे दोन टर्म इझिली सेपरेट केले होते आणि नंतर त्याला इंटिग्रेट केलं होतं. काही काही एक्झाम्पल मध्ये x आणि y इझिली सेपरेट जर होत नसतील तर तिथे आपण व्हेरिएबल सेपरेबलची मेथड यूज केली होती, ती म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड. तर तिथे आपण सबस्टिट्यूशन केलेलं होतं. आज आपल्याला अशाच टाइपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे, पण त्यामध्ये स्पेसिफिकली कुठले दिले आहेत त्यांनी, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. आता इथे ती मिनिंग आहे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचं, तो होमो म्हणजे सेम. आता डेफिनेशन काय होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनची, काय म्हटलं आहे की ज्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये, आता डिफरन्शियल इक्वेशन मध्ये नंबर ऑफ टर्म्स असतात, तर प्रत्येक टर्म मध्ये व्हेरिएबलच्या डिग्रीची जर तुम्ही सम केली तर व्हेरिएबलच्या डिग्रीची सम जर सेम येत असेल तर त्या डिफरन्शियल इक्वेशनला म्हटलं जाते होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे द सम ऑफ डिग्रीज ऑफ ऑल व्हेरिएबल इन अ टर्म ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज सेम, देन सच डिफरन्शियल इक्वेशन इज नोन ॲज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे पहिलं तर महत्वाचं काय आहे, दिलेली इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन पाहिजे. ओके, मग डिफरन्शियल इक्वेशन जर असेल तर त्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये नंबर ऑफ टर्म्स असतील. मग कुठली एक जर टर्म घेतली, पहिल्या टर्म मध्ये जे तिथे व्हेरिएबल यूज केले असतील x आणि y, त्याच्या डिग्रीची जर तुम्ही सम केली तर ती सम आणि बाकी टर्म्स मधले असणाऱ्या व्हेरिएबलच्या डिग्रीची सम, ही सम कशी आली पाहिजे, सेम. जर ती सेम येत असेल तरच त्याला म्हटलं जाते होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. आता मी काही एक्झाम्पल्स दिले, आपण पहिले एक्झाम्पल दिले. काय म्हटलं, पहिले इक्वेशन दिले तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन x + y dy/dx = 0. डिफरन्शियल इक्वेशन आहे. इथे x ची डिग्री किती आहे, 1. इथे y ची डिग्री 1. किती टर्म्स आहेत इथे, 2. ठीक आहे, इथे पण डिग्री 1 आहे, इथे पण डिग्री 1 आहे, डिग्री सेम आहे. म्हणजे दिलेलं इक्वेशन कसं आहे, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. मग आपण याला काय म्हणू, इज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री. आणि डिग्री किती दिली आहे दोन्ही याची, 1. ओके, म्हणजे हे झालं होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री 1. आता सेकंड बघा. आता यामध्ये टर्म्स किती आहे, ही 1, हे 2 आणि हे तिसरी. dy/dx म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन आहे. आपण काय म्हटलेलं आहे, सम ऑफ व्हेरिएबल्स इन अ टर्म. आता इथे एक व्हेरिएबल आहे x, दुसरा आहे y. इथे याचा डिग्री 3 आहे, इथे डिग्री 1 आहे. मग 3 + 1 किती राहिले, 4. ओके, इथे x ला डिग्री 1 आणि हा 3, 3 + 1 4. इथे x ची डिग्री 2 आहे, y ची डिग्री 2 आहे, 2 + 2 4. सेम आहे, डिग्री सेम आहे. म्हणजे हे सुद्धा काय आहे, इज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री. मग इथे डिग्री सेम किती आहे ते, 4. बरोबर. त्याच्यानंतर जे तिसरे एक्झाम्पल लिहिलं आहे, हे आहे x dy/dx + x2y = 1. ही एक टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे. यामध्ये व्हेरिएबल कोणता आहे, x, त्याची डिग्री आहे 1. इथे व्हेरिएबल x आणि y आहे, x ची डिग्री 2 आहे, y ची डिग्री 1 आहे. 2 + 1 किती राहिली, 3. मग इथे 1 आहे, इथे 3 आहे. सेम आहे का, नाही. म्हणजे हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन होईल का, नाही. सरळ काय लिहायचं, इज नॉट अ होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन नाही. मग आता दिलेलं जर इक्वेशन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असेल तर ते सॉल्व्ह कसं करायचं, त्यासाठी मेजर काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स फॉलो करायच्या. आता ते कोणत्या, तर त्याच्यामध्ये काय करायचं, जर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर सगळ्यात पहिले ते एक्झाम्पल dy/dx = सम टर्म्स या फॉर्म मध्ये आणायचं. म्हणजे पहिले काय करायचं, dy/dx च्या फॉर्म मध्ये आणायचं. ओके, मग dy/dx च्या फॉर्म मध्ये आल्यानंतर सेकंड स्टेप, इथे काय करायचं, पुट y = vx. सबस्टिट्यूट काय करायचं, y = vx. माझ्या y = vx जर काढलं, याला करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. x ने जर डिफरन्शिएट केलं काय ना, dy/dx = याला प्रोडक्ट रूल अप्लाय करा, v × ddx ऑफ x 1 येते, प्लस x कॉन्स्टंट ठेवा. v ला जर डिफरन्शिएट केलं तर ते काय होऊन राहिलं, dv/dx. ओके, काय सांगितलं पहिल्या स्टेप मध्ये, फर्स्टली जे तुमचं एक्झाम्पल असेल डिफरन्शियल इक्वेशन असेल ते dy/dx = च्या फॉर्म मध्ये आणायचं.
ते आल्यानंतर कुठं काय करायचं, y इज इक्वल टू vx. नंतर आपल्याला काय करायचं, या dy बाय dx ची व्हॅल्यू पाहिजे ना आपल्याला. मग dy बाय dx ची व्हॅल्यू काढण्यासाठी या y इज इक्वल टू vx ला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. त्याच्यानंतर ही व्हॅल्यू येणार आहे dy बाय dx. आले. हे जे तुमचं पहिलं इक्वेशन असेल याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं, y इज इक्वल टू vx असेल त्याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं, आणि जे dy बाय dx ची व्हॅल्यू आली त्याला इक्वेशन नंबर 3 द्यायचं. आता काय करायचं, सबस्टिट्यूट और युजिंग इक्वेशन 2 and 3 इन इक्वेशन 1. या 2 आणि 3 चा इक्वेशन 1 मध्ये यूज करायचा, जेणेकरून तुमचं एक्झाम्पल कशामध्ये येणार, dv आणि dx मध्ये. आणि मग हे दोन्ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर जसं आपण एक्सरसाइज 6.3 मध्ये केले टर्म सेपरेट, dv च्या टर्म एका साइडला आणायच्या, dx च्या एका साइडला आणायच्या, आणि टर्म सेपरेट झाल्यानंतर त्याला इंटिग्रेट करायचं आणि त्याचं पर्टिक्युलर सोल्युशन काढायचं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन काय करायचे आहे, सॉल्व्ह करायचे आहे. म्हणजे सगळ्यात पहिले काय बघायचं आहे की दिलेलं जे इक्वेशन आहे ते होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे की नाही. जर ते होमोजिनियस असेल तर, आणि त्यातले व्हेरिएबल जर इझिली सेपरेट होत नसतील तरच आपण ही मेथड अप्लाय करू शकतो. पहिलं सांगितलं, पहिल्या स्टेप मध्ये एक्झाम्पल dy बाय dx च्या फॉर्म मध्ये आणायचं. dy बाय dx च्या फॉर्म मध्ये आणल्यानंतर काय करायचं आहे, y इज इक्वल टू vx ही व्हॅल्यू पुट करायची आहे. आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून त्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x ने, आणि मग दोन्ही इक्वेशनचा यूज इक्वेशन 1 मध्ये करायचा आहे. dv आणि dx ची टर्म आपल्याला सेपरेट करायची आहे आणि नंतर त्याला इंटिग्रेट करायचं आहे. ओके, म्हणजे ह्या आपल्या काही मेजर स्टेप्स आहे जे आपण इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी यूज करणार आहोत. तर आता आपण पाहणार आहे एक्सरसाइज 6.4. याच्यामध्ये म्हटलंय तो पहिला क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. त्यामध्ये तुम्हाला पहिलं इक्वेशन दिलेलं आहे x इंटू साइन y बाय x dy इज इक्वल टू y sin y बाय x y sin y बाय x माइनस x इंटू dx. y sin y बाय x माइनस x dx. ओके, हे एक्झाम्पल आहे आपलं पहिलं. आता याच्यामध्ये पहिली स्टेप कोणती आहे, एक्झाम्पल कशामध्ये आणायचं, dy बाय dx इक्वल टू दिलाय मधात. मग आपल्याला टर्म काय करता येतात, सेपरेट करता येतात. काय करणार आपण, बघा इथे dy आहे, हा dy मी इथेच ठेवला. हा जो dx आहे याला याच्या खाली येणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये होते, इज इक्वल टू इथे काय दिलाय, y sin y बाय x माइनस x अपॉन काय येणार की व्हॅल्यू x sin y बाय x. ओके, काय केले आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन जसं करतो तसं हे dy आहे, याच्या खाली ही टर्म आली dx इज इक्वल टू या साइडने कोणती टर्म दिली आहे, y sin y बाय x माइनस x. इकडे मल्टिपल आहे, या साइडने गेली काय होणार, dy. ओके, आता काय करायचं, हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1, पहिली स्टेप आली. त्यानंतर पुट. आता त्याच्यामध्ये y आणि x इझिली सेपरेट होतात का, नाही, म्हणून आपण पुट काय करणार आहे, पुट y इज इक्वल टू vx. व्हॅल्यू dy बाय dx ची काढायची आहे, म्हणून काय करावं लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. हे झालं इक्वेशन नंबर 2. डिफरन्शिएट करा, देन वी गेट dy बाय dx इज इक्वल टू v प्लस x इंटू dv बाय dx. हे झालं इक्वेशन नंबर 3. या दोन्ही इक्वेशनचा यूज कशामध्ये करायचा, इक्वेशन नंबर 1 मध्ये. सो युजिंग इक्वेशन 2 and 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये यूज केल्यानंतर काय ना, पहा dy बाय dx, काय dy बाय dx ची व्हॅल्यू v प्लस x dv बाय dx इज इक्वल टू काय दिलाय, y म्हणजे vx sin vx अपॉन x माइनस x अपॉन x इंटू sin vx अपॉन x. ओके, हा x काय होते, कॅन्सल. म्हणजे काय आले स्टेप, v प्लस x dv बाय dx इज इक्वल टू, हे बघा इथे x कॉमन लिखते, म्हणजे स्टेप आली आपली vx sin v माइनस x अपॉन x sin v. v प्लस x dv बाय dx इज इक्वल टू, इथे जर x कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये येते v sin v माइनस 1 अपॉन x sin v. हा x काय होईल, कॅन्सल. ओके, आता काय करायचं, हा प्लस ने तिकडे शिफ्ट करा, म्हणजे x dv बाय dx इज इक्वल टू
v sin v minus 1 upon sin v minus v झाला. ओके, आता याला सॉल्व करा. x dv by dx is equal to एलसीएम काढू आपण sin v. ओके, हा झाला v sin v minus 1. एलसीएम जर sin v आला तिथं काय होणार minus v sin v. आता minus v sin v plus v sin v काय होते कॅन्सल. हां, then we get x dv by dx is equal to minus 1 upon sin v. इकडे ना काय होणार sin v dv is equal to हा आहे मायनस 1 ने मल्टिप्लाय केले तिथे dx आणि हा x या साइडला अपॉन x. म्हणजे बघा v च्या टर्म सेपरेट झाल्या, x च्या टर्म सेपरेट झाल्या. आता याला काय करायचं इंटिग्रेटिंग. मग इंटिग्रेटिंग केल्यानंतर काय येणार इंटिग्रेटिंग बोथ साइड. इंटिग्रेटिंग केल्यानंतर इंटिग्रल sin v dv is equal to मायनस इंटिग्रल dx अपॉन x. आता आपल्याला माहिती आहे sin v चे इंटिग्रेशन काय येतं मायनस cos v. मिळालं मायनस cos v इज इक्वल टू मायनस हे इंटिग्रेशन येते log x आणि प्लस काय घ्यायचं इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. मध्ये शिफ्ट करा मायनस log x या साइडला काय होते प्लस log x. म्हणजे log x मायनस cos v इज इक्वल टू c. v ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करा. काय येणार log x मायनस cos. आता पहा आपण काय सबस्टिट्यूट केलं y इज इक्वल टू vx. त्यावरून v ची व्हॅल्यू काय येणार y बाय x. मग cos ऑफ y बाय x इज इक्वल टू c. म्हणजे log x मायनस cos y बाय x इज इक्वल टू c. हे झालं आपलं पर्टिक्युलर इंटिग्रल. म्हणजे अशा प्रकारे हे आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. आता इथे काय होऊ शकते मायनस साइन जर इकडे ठेवलं तिथे काही ठिकाणी साइन चेंजेस दिसतील तुम्हाला. साइन चेंजेस दिसतील तशा साइन चेंजेस आपल्याला करता येतात. ओके, आन्सर बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे स्टेप जर फॉलो करत गेले तर आपल्याला परफेक्ट सोल्युशन मिळते. हे झालं आपलं फर्स्ट एक्झाम्पल. आता प्रत्येक याच्यामध्ये ही जी स्टेप आहे ही कॉमन स्टेप राहणार आहे. हां, वेगळं काहीच केलेलं नाहीये. सेकंड नंबरचं जे एक्झाम्पल दिलं आहे ते पण अशाच पद्धतीने सॉल्व करायचं आहे. सेकंड एक्झाम्पल आहे आपलं x square minus y square dx, x square minus y square dx minus 2xy dy is equal to 0. ठीक आहे, हे झालं सेकंड एक्झाम्पल. आता याच्यामध्ये काय दिलं आहे सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला फॉलो करायला लागेल ते म्हणजे dy by dx ची टर्म सेपरेट करावी लागतील. आणि dy by dx ची टर्म सेपरेट केल्यानंतर परत काय करणार आपण पुट y is equal to vx. ओके, पहिले आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणू. काय येणार x square minus y square dx is equal to 2xy dy. हे टर्म मी या साइडला लिहिते. देन dy by dx is equal to हा dy अपॉन dx घेतलं तर शिफ्ट करायला करणार आपण x square minus y square अपॉन ट्वाइस xy. क्रॉस मल्टिप्लिकेशन केले तर बरोबर येते. ओके, दिस इज आवर इक्वेशन नंबर फर्स्ट. आता काय करायचं पुट y is equal to vx. हे झालं इक्वेशन नंबर सेकंड. याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. देन वी गेट dy by dx is equal to v plus x into dv by dx. हे झालं इक्वेशन नंबर 3. using equation 2 and 3 in equation 1. ठेवा व्हॅल्यू काय आली dy by dx ची व्हॅल्यू v plus x dv by dx is equal to हे आहे x square minus y ची व्हॅल्यू आपल्याजवळ vx त्याचा स्क्वेअर करायचा आहे म्हणजे d square x square अपॉन 2x y ची व्हॅल्यू येते vx. काय लिहिलेलं v plus x dv by dx is equal to याच्यामध्ये x square कॉमन आहे. x square जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये येते 1 minus v square. ओके, आता पहा 2v x into x square अपॉन ट्वाइस x square v. ते x square काय येते कॅन्सल. मग आता x dv by dx is equal to हा 1 minus v square आहे अपॉन 2v आहे. हा प्लस v पे शिफ्ट केला तर मायनस v होईल. म्हणजे x dv by dx is equal to इथं आपण एलसीएम काढू ट्वाइस v. देन वी गेट 1 minus v square minus v into 2v 2v square. ओके, तो x dv by dx is equal to 1 minus 3v square upon
2v. टर्म जर सेपरेट केला तर येते 2v अपॉन 1 मायनस 3v स्क्वेअर इंटू dv इज इक्वल टू dx अपॉन x. टर्म सेपरेट केल्या आणि dv आणि dx चे टर्म सेपरेट झाले. आता बघा काय करायचं आपल्याला, इंटिग्रेट करायचं आहे. मग इंटिग्रेटिंग नंतर काय लिहिले, इंटिग्रल 2v अपॉन 1 मायनस 3v स्क्वेअर dv इज इक्वल टू इंटिग्रल dx अपॉन x. आता इंटिग्रेशन करायचं आहे. इथं 1 मायनस 3v स्क्वेअर आहे, इथे 2v आहे. आता v स्क्वेअरचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 2v येतो, आहे तर 2v दिलेला, पण इथं मायनस 3v स्क्वेअर आहे. तर मायनस जे 3v स्क्वेअर आहे याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, मायनस 3 इंटू 2v. तर आपल्याला जो 2v दिलेला आहे, मायनस 3 ची काय करायची, आपल्याला ऍडजस्टमेंट करायची आहे. मग मायनस 3 ची ऍडजस्टमेंट करण्यासाठी काय करायला लागेल, याला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल मायनस 3 ने, आणि मायनस 3 ने डिवाइड करायला लागेल. मग मायनस 3 ने मल्टिप्लाय केलं आणि इथं मायनस 3 ने डिवाइड केलं, म्हणजे स्टेप काय झाली तुमची, मायनस 1/3 इंटिग्रल मायनस 6v अपॉन 1 मायनस 3v स्क्वेअर dv इज इक्वल टू इंटिग्रल dx अपॉन x. हे ऍडजस्टमेंट करू शकतो. मग आता इथे बघा प्रॉपर्टी माहिती आपल्याला, इंटिग्रल f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x dx इज इक्वल टू काय असते, लॉग ऑफ 1 मायनस 3v स्क्वेअर. म्हणजे काय ना, मायनस 1/3 लॉग ऑफ 1 मायनस 3v स्क्वेअर इज इक्वल टू काय ना, इज इक्वल टू लॉग x प्लस लॉग c. ठीक आहे, हे आले इज इक्वल टू लॉग x प्लस लॉग c. आता हा जो मायनस साइन आहे तो मायनस 3 ने आपण होल इक्वेशनला मल्टिप्लाय करू. मायनस 3 ने होल इक्वेशनला मल्टिप्लाय जर केलं तर काय येते, लॉग ऑफ 1 मायनस 3v स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 3 लॉग x मायनस 3 लॉग c. तर इथे c न घेता मी c1 घेते. ओके, याला काय सॉल्व करता येणार, लॉग ऑफ 1 मायनस 3v स्क्वेअर इज इक्वल टू, हा इथे मी प्लस घेते, प्लस 3 लॉग x इज इक्वल टू हा आहे ना मायनस 3 आहे ना, तर c1 क्यूब येईल मायनस c1 क्यूब, क्यूब मध्ये लिहिते मी. मायनस 6 जर केलं तर लॉग ऑफ 1 मायनस 3v स्क्वेअर प्लस लॉग ऑफ x क्यूब इज इक्वल टू लॉग c लिहिते मी, मायनस लॉग c1 क्यूब घेतला. ओके, याला इक्वेट करा, लॉग ऑफ 1 मायनस 3v स्क्वेअर इंटू काय ना x क्यूब इज इक्वल टू, मायनस नाही घ्यायला लागेल, हा जर मायनस घेतला तर या मायनसला आपल्याला शिफ्ट करायला लागेल, कारण की कॉन्स्टंट आहे ना, कॉन्स्टंट आहे तिथं पॉवर मायनस 3 घेतला तरी चालते. मग हा येणार आहे तुमचा लॉग ऑफ c1 टू द पॉवर मायनस 3. तर लॉग लॉग काय होते, कॅन्सल, 1 मायनस 3v स्क्वेअर इंटू x क्यूब इज इक्वल टू c1 टू द पॉवर मायनस 3, म्हणजे सरळ सरळ c घेऊन घेऊ. ओके, वेअर c इज इक्वल टू c1 टू द पॉवर मायनस 3. मग आता काय करायची, इथं v ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची. काय v ची व्हॅल्यू आपल्याजवळ y/x, हे केली तर काय ना 1 मायनस 3y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर इंटू x क्यूब इज इक्वल टू c. ही आहे तुमची सेकंड व्हॅल्यू. सॉल्व जर केलं तर काय ना, एलसीएम काढा, x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर इंटू x क्यूब इज इक्वल टू c. तर याच्यामध्ये x स्क्वेअर काय होते, कॅन्सल, म्हणजे आन्सर काय येणार, x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर इंटू x इज इक्वल टू c. x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर इंटू x इज इक्वल टू c. आता हा जो कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट आपण पहिले c1 घेतला आणि नंतर त्यालाच कन्वर्ट कशामध्ये केलं, c मध्ये. म्हणजे अशा प्रकारे हे सेकंड एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालेलं आहे. कैसे केलं, पहिले dy बाय dx च्या टर्म मध्ये आणलं, नंतर सबस्टिट्यूशन केलं, y इज इक्वल टू bx, dy बाय dx ची व्हॅल्यू काढली आणि ती व्हॅल्यू गिवन इक्वेशन मध्ये काय केली आपण, पुट केली. म्हणजे अशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व्ह झालं. हे झालं तुमचं सेकंड एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल दिलाय थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल आपल्याला असं सॉल्व्ह करायचं आहे. आन्सर जर थोडंसं वेगळं येत असेल, म्हणजे जसं तुम्ही चेक करत असाल तर थोडंफार ती ऍडजस्टमेंट जी आहे सॉल्व्ह करून सुद्धा तुम्ही ते आन्सर तशा प्रकारे अरेंज करू शकता. आन्सर वेगळं काहीच न राहत नाही, फक्त कॉन्स्टंट तुम्ही कसा घेता आणि टर्म कुठल्या साईडनं राहते त्यावर डिपेंड करते. ओके,
नेक्स्ट जे थर्ड नंबरचं एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे 1 प्लस e टू द पॉवर x बाय y 1 प्लस 2e टू द पॉवर x बाय y प्लस 2e टू द पॉवर x बाय y इंटू 1 माइनस x अपॉन y dy by dx is equal to 0. 1 plus 2e to the power x upon y plus 2e to the power x upon y in bracket 1 minus x upon y dy by dx is equal to 0. आता या एक्झाम्पल मध्ये बघा, आतापर्यंत आपण काय करत होतो, पुट y is equal to vx. तर v ची व्हॅल्यू काय यायची y by x. पण यामध्ये जे एक्झाम्पल दिलं आहे हे y by x नाहीये, याच्यामध्ये व्हॅल्यू काय x upon y आहे. मग y by x केल्यापेक्षा आपण जर आपल्याला x upon y आणायचं असेल तिथे x घ्यायला लागेल, तिथे y घ्यायला लागेल. म्हणजे सबस्टिट्यूट काय करायला लागेल, x is equal to vy, त्यावरून v ची व्हॅल्यू काय ना v is equal to x upon y. याला तर लक्षात का केलं करत आहोत आपण असं, कारण इथे टर्म कोणते x upon y x upon y. मग आता x upon y च्या फॉर्म मध्ये आहे, जर तुम्ही x is equal to vy जर पुट करत असाल तर तुम्हाला x is equal to vy पुट केल्यानंतर व्हॅल्यू कशी काढायला लागेल dx ची. म्हणजे या गिव्हन इक्वेशनला डिफरन्शिएट करायला लागेल विथ रिस्पेक्ट टू y, म्हणजे आपल्याला dx अपॉन dy इज इक्वल टू व्हॅल्यू काढायला लागेल. ओके, आता इथे dy बाय dx टर्म दिली आहे ना, याला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे dx अपॉन dy मध्ये. मग आता ते कसं करायचं, तर आपण पहिले काय करू, वजा साइन प्लस आहे इक्वल टू 0 दिलेला आहे, त्या टर्म स्प्लिट करू. टर्म स्प्लिट केल्यानंतर काय ना 1 प्लस 2e टू द पॉवर x अपॉन y इज इक्वल टू माइनस 2e टू द पॉवर x अपॉन y 1 माइनस x अपॉन y dy बाय dx. आता हा dy बाय dx या साइडने आणलं, त्यालाच लिहिता येते dx अपॉन dy इज इक्वल टू माइनस 2e टू द पॉवर x अपॉन y 1 माइनस x अपॉन y आणि अपॉन एक टर्म घेऊ आपण 1 प्लस 2e टू द पॉवर x अपॉन y. आली आपली dx अपॉन dy ची व्हॅल्यू. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. काय करायचं आता इथे पुट x इज इक्वल टू vy. दिस इक्वेशन नंबर 2. आता x इज इक्वल टू vy पुट करून राहिलो, व्हॅल्यू कशी काढायची dx अपॉन dy ची. याला काय करायला लागेल, आपल्याला डिफरन्शिएट करायला लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. y ने जर डिफरन्शिएट केलं तिथे व्हॅल्यू येईल dx अपॉन dy इज इक्वल टू v डेरिव्हेटिव्ह ऑफ y 1 येते प्लस y इंटू dv अपॉन dy. झालं इक्वेशन नंबर 3. काय करायचं, युजिंग 2 and 3 in 1. देन इक्वेशन 1 बिकम्स 1 काय होणार आपलं dx अपॉन dy आहे ना, dx अपॉन dy ची व्हॅल्यू आली आपल्या जवळ v प्लस y dv अपॉन dy इज इक्वल टू माइनस 2e टू द पॉवर x अपॉन y. x अपॉन y ची व्हॅल्यू काय येते v, म्हणजे माइनस 2e टू द पॉवर v 1 माइनस v अपॉन 1 प्लस 2e टू द पॉवर v. आली व्हॅल्यू. आता काय करायचं, इकडे प्लस v आहे, त्या v ला तिकडे शिफ्ट करून द्या. y dv अपॉन dy इज इक्वल टू माइनस 2e टू द पॉवर v इंटू 1 माइनस v अपॉन 1 प्लस 2e टू द पॉवर v आणि हा इथे माइनस v. आता याला सॉल्व करायचं आहे. माइनस 2e टू द पॉवर v मल्टिप्लाय करा, माइनस 2e टू द पॉवर v माइनस माइनस बिकम प्लस 2e टू द पॉवर v इंटू v माइनस एलसीएम काढू आपण 1 प्लस 2e टू द पॉवर v. मग v ने मल्टिप्लाय केलं तर काय ना माइनस v माइनस 2e टू द पॉवर v इंटू v. काय होईल 2e टू द पॉवर v इंटू v 2e टू द पॉवर v v प्लस माइनस टर्म काय होतील कॅन्सल. मग इथे काय राहून राहिलं माइनस 2e टू द पॉवर v माइनस v अपॉन 1 प्लस 2e टू द पॉवर v. इथे आपण माइनस कॉमन काढू, याला लिहिता येते 2e टू द पॉवर v प्लस v अपॉन 1 प्लस 2e टू द पॉवर v. इकडे आहे y dv अपॉन dy. ओके, इथे dv ची टर्म आली, याला स्प्लिट करा 1 प्लस 2e टू द पॉवर v अपॉन v प्लस 2e टू द पॉवर v इंटू dv इज इक्वल टू, हे मायनस या साईडने ठेवलं dy अपॉन y. बघा सबस्टिट्यूशन केल्यानंतर काय केलं आपण dv आणि dy च्या टर्म सेपरेट झाल्या. आता सेपरेट झाल्यानंतर यांचं काय करायचं आहे इंटिग्रेशन घ्यायचं आहे. मग इंटिग्रेशन घेतल्यानंतर मायनसचे इंटिग्रेशन या साईडने राहू द्या. आता इथे जो डिनॉमिनेटर आहे v प्लस 2e टू द पॉवर v इंटू dv आहे, या v प्लस 2e टू द पॉवर v चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो v चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 प्लस 2 कॉन्स्टंट आहे e टू द पॉवर v चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर v.
म्हणजे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट आहे, म्हणजे याचं इंटिग्रेशन काय आहे सरळ सरळ लॉग ऑफ v प्लस 2e टू द पॉवर v इज इक्वल टू मायनस लॉग y प्लस लॉग c. हा मायनस लॉग y ला या साइडला शिफ्ट करा. लॉग ऑफ v प्लस 2e टू द पॉवर v प्लस लॉग y इज इक्वल टू काय येणार लॉग c. v ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. काय येईल आपल्याजवळ v ची व्हॅल्यू x अपॉन y, म्हणजे काय येणार आन्सर मग लॉग ऑफ v प्लस 2e टू द पॉवर v इंटू y इज इक्वल टू लॉग c. लॉग लॉग कॅन्सल होतील. v प्लस 2e टू द पॉवर v इंटू y इज इक्वल टू काय येतं c. v ची व्हॅल्यू पुट केली तर ते येते x अपॉन y प्लस 2e टू द पॉवर x अपॉन y इंटू y इज इक्वल टू c. याला जर सॉल्व्ह केलं तर एलसीएम तुमचा y, एलसीएम जर y काढला तर x प्लस 2y e टू द पॉवर x अपॉन y झालं हे इंटू y इज इक्वल टू c. तर दिस y y विल गेट कॅन्सल, म्हणजे आपला आन्सर आलं x प्लस 2y e टू द पॉवर x अपॉन y इज इक्वल टू c. हे झालं आपलं आन्सर. म्हणजे अशा प्रकारे एक्झाम्पल नंबर 3 आपण सॉल्व्ह केलेला आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरला बघू. इथे आपण थांबू. थँक्यू.